सुरुवात भावेश आणि हर्षद अशी ही जोडी. पहिल्याच बॉल आपण पाहतोय 30 सर्कलच्या डोक्याच्या वरून खेळून काढलेला आहे. चेंडू मध्ये अगदी सीमारेषेच्या जवळ आलेला आहे आणि ते फिल्डिंग झालेली आहे. आपण पाहतोय खूप चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आपण पाहतोय राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन आतमध्ये घेऊन तर हे 2 फलंदाज. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे कारण आपण पाहतोय की सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशिराने मॅचेस चालू झाल्या होत्या. षटबुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाही. एक धाव कंप्लीट झालेला आहे. 3 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या होत्या. बघा एकच सिंगल धाव मिळेल. बघा खूप चांगले शतरक्षण. थ्रो देखील खूप चांगला झाला आणि आपण पाहतो की दुसऱ्या धावेचा कुठल्या प्रकारे प्रयत्न इथे झाला नव्हता. तेच कारण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धाव्याने धाव फलक 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय लागल्या जात आहेत. हा चेंडू आपण पाहतोय इथे सोडून दिलेला आहे. हर्षदला माहिती का हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघून झालेला आहे. तेच कारण त्याने हा चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. पाहतोय आमच्या सकाळच्या सत्रापासून स्कोरिंगची भूमिका इथे पार पडतोय विकी उराडे. ऑफसाईडला आपण पाहतोय चांगला ऑफ ड्राईव्ह. 2 शतरक्षक आपण पाहतोय थोडासा मिसफील्ड करत असताना. अगोदर पण बघितलं जगदीशकडनं मिसफील्ड झाली. त्यानंतर उदय आला होता. उदयकडनं देखील थोडीशी मिसफील्ड झाली. त्यानंतर मात्र स्वतःला सावरला आणि हा थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. धावफलक 2 ने 6 या धावसंख्येवरती. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न कारण चेंडू देखील खूपच दूर होता. पंचाने ओळखला आणि यावर लगेच हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव. विशाल आपण पाहतोय विशाल करपडे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. त्यामुळेच मात्र चांगला चेंडू हाताला गेला. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव चेंडू टाकून झालेत. आपण पाहतो या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू वाईड हाताला गेले. त्याच्यामध्ये आपण पाहतोय फक्त हलक्यात हा चेंडू ते खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेफ फटका इथे खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त एक सिंगल धाव. हर्षल्याला माहिती आहे की शेवटपर्यंत जर मी राहिलो तर मी जास्तीत जास्त धाव बनवू शकतो. तेच कारण आहे की सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर देतोय आणि विकेट वरती थांबण्याचा तो प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड ऑफच्या डोक्यावरनं हा चेंडू इथे खेळून काढला गेला. गचाल क्षेत्ररक्षण झालेला आहे. मिस फील्ड झालेली आहे. त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि पाहतोय 2 धावा आपण पाहतोय सहजरित्या इथे कंप्लीट केला गेला. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 10 धावा या 10 फलकावरती लागलेल्या आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल स्पीड अप करा.
आणखीन भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. नवीन आपण पाहतोय नवीन एक चेहरा चिंतामणी उमेला फाटा या संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. कार्तिकेश कार्तिकेश आपण पाहतोय बॉलिंग करण्यासाठी एक नवीन चेहरा इथे प्रमोट केला गेला. पहिलाच बॉल आपण पाहतोय, पहिल्या चेंडूमध्ये कदाचित विकेट मिळू शकते कार्तिकेशाला आणि बघा मिळवलंय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू त्यांनी हाताळलेला आहे. डेब्यू मॅच आहे आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. काय चांगली सुरुवात कार्तिकेश याची. एक मोठी विकेट आपण पाहतोय इथे मिळवली गेली. अवलेचा बाद आपण आणखीन एक निर्धाव चेंडू. कार्तिकेश आपण पाहतोय खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये हा चेंडू आहे. शतरक्षक असता कदाचित झेल मिळाला असता, मात्र चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फुलटा चेंडू होता आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे मनीष तारवी. आणि आपण बघतोय मनीष याचा जर विचार केला तर कमी वयामध्ये खूप जास्त मोठी उंची मित्र याने गाठलेली आहे. खूप चांगलं क्रिकेट दरवर्षी आपण जर बघितलं तर काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण करत असतो. आणि पाहतोय जसं जसं क्रिकेट खेळतोय तसं तसं इम्प्रूव्हमेंट जास्तच जास्त आपण पाहतोय त्याच्याकडे होताना दिसतंय. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा फिल्डिंग असेल. मला आठवतं हिराई स्पोर्ट्स ससुबाड्याची ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सलग 4 मॅच मध्ये 4 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने फटकावले होते. तो मनीष बघा कृष्णा सातपुतेच्या अंदाजामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. सरळ लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावन करता. वॉट अ शॉट बाय मनीष तारवी. सुपर्ब. मी अगोदरच म्हटलं होतं की दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचं काम असतं, ते म्हणजे मनीष तारवी असं, आणि आपल्याला ते बघायला देखील मिळालं. स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिलं आणि बघा चौकार, त्यानंतर षटकार. चौकाराने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं आणि आपण बघतो की हा षटकार. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20च्या धावसंख्येवरती. हे बॅटल खूप चांगलं मी तर म्हणेन, कारण दोन्ही जे खेळाडू आहेत समान ताकदीचे आहेत, समान वयाचे आहेत आणि टॅलेंट दोघांकडे पण आहे. मात्र दोघांमध्ये आपण पाहतोय मनीष सध्या तरी चांगली फलंदाजी करतोय. अक्कू टप्प्याचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बघा हा चेंडू येतोय निर्धाव. बघा आतापर्यंत 2 धावात आल्या, 2 चेंडूवरती म्हणजे चौकार षटकार आलेला आहे. म्हणजे सध्या तरी हे बॅटल आपल्याला समान पाहायला मिळत आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे, पाहूया. मनीष टू कार्तिकेश. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या एज घेऊन आपण पाहतोय चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेला. एकदा कंप्लीट झालेली आहे आणि बघा
हे देखील तुम्हाला बघायला मिळेल. भावेश आणि आपण पाहतोय मनीष जर मैदानाच्या आतमध्ये जर असले तर हे देखील तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. कारण बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन संघाचे जे खेळाडू आहेत ते धावा चोरून पूर्ण करण्यासाठी माहीर आहेत. त्यांची रनिंग बिटवीन द विकेट जर आपण बघितली ना खूप चांगली पाहायला मिळते. खूप चांगली रन बिटवीन द विकेट आपण बघितली. धाव फलक जाऊन पोहोचते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया 2 षटकामध्ये कुठपर्यंत इथे मसल मारू शकतायत. तर मात्र आपण पाहतोय षटक हाताळण्यासाठी तुळशीराम सांबरे. बघा तुळशीराम सांबरे याचा विचार केला तर सध्या तरी आपल्याला एकाच नावाचे 2-2 खेळाडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात, भरपूर पाहायला मिळतात. हा तुळशीराम सांबरे आपण पाहतोय चिंतामणी उमेला फाटा या संघाचा आपण पाहतोय. फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. आउटफील्ड वेगवान आहे आणि हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. बघा नजाकत दाखवली. लेट कटचा फटका. फक्त दिशा जो वेग होता त्या वेगाचा पुरेपूर फायदा केला आणि बघतोय की मागे जी आउटफील्ड आहे ना ती भरपूर वेगवान आहे. आपण जर बघितलं लॉंग ऑफ मिड विकेट इकडे जर बघितलं थोडीशी स्लो पाहायला मिळत आहे. मात्र मागे जर आपण जर बघितली तर आउटफील्ड भरपूर वेगवान पाहायला मिळत आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. विशाल येतोय चेंडूच्या खाली आणि विशाल याने आता मात्र जर बघितलं तर चांगला झेल पकडलेला आहे. भरपूर डिस्टन्स त्याने कव्हर केला आणि चेंडू पर्यंत पोहोचला आणि चांगला झेल त्याने पकडला. भावेशाला ते मात्र माघारी परतावं लागेल. आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन हा संघ जर आपण बघितलं तर यंगस्टरने भरलेला हा संघ आहे. आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जर बघितलं तर 2 संघ असे पाहायला मिळत आहेत. त्या संघामध्ये जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन त्यानंतर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा असे 2 हे संघ आहेत की ज्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला यंगस्टर पाहायला मिळतील. आणि यंगस्टर आपण बघितले तर खूप चांगला परफॉर्मन्स दिला देखील आहे. खोट्या चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा इथे पकडला गेला आणि पाहतोय धीरज याला त्या क्षेत्रामध्ये डिफाईन लेग मध्ये तैनात केलं गेलं होतं आणि त्याच्याच दिशेने हा चेंडू आला होता. थोडासा बॅलन्स त्याचा बिघडला होता मात्र त्याने स्वतःला सावरलं आणि चांगला झेल पकडला. रवींद्र आपण पाहतोय शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेला आहे. रवींद्र भोईर. मात्र नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो म्हणजे संजय जातोय. चेंडू आपण पाहतोय थोडस दूर हाताला गेलाय. पंच देखील सांगतायत की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावफलक 27 धावसंख्येवरती 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. यावेळेस मात्र कनेक्शन झालेलं नाहीये. बघा कनेक्शन झालं नव्हतं. फटका तर खूप चांगला झाला होता. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. मात्र जो क्लायमेट आपण पाहतो थोडासा चेंज झालेला आहे. वातावरण थोडंसं बदललं गेलंय आणि आता मात्र मोठे फटके खेळण्यासाठी थोडेसे नक्कीच जास्त परिश्रम घ्यावे लागतील नक्कीच. आणि ज्या प्रकारे कनेक्शन झालं होतं एक सोपा झेल आपण पाहतोय विशालसाठी. विशालने आतापर्यंत 2 झेल खूप चांगले पकडलेत.
मात्र आपण पाहतोय धावसंख्या देखील खूप चांगली झालेली आहे, 27 धावा. चेंडू टाकून झालेत या षटकातील चार चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात, 5 विकेट मिळवल्यात ते म्हणजे 3. वेगवान चेंडू, तेज तर्रार. त्या प्रकारे हा चेंडू हाताला गेला होता देवेश माली याला, चेंडू समजला नव्हता. यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा धीरज चेंडूच्या खाली येतोय आणि धीरज याचा जो आता पाहतोय आपण बॅलेन्स, नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडूवर नजर हटली आणि आपण पाहतोय की झेल हा सुटला गेला. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांची धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 धावसंख्येवरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात, 29 धावा. आज आपण बघितलं की देवेश माली याला देखील इथे प्रमोट केलं गेलंय. अमित येतोय, अमित घाटाल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी अमित याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. आपले आपण पाहतोय मनीष करता हा चेंडू आपण पाहतोय वेगवान ते हाताला गेला होता. ते कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, कारण आपण जो मनीष ज्या फॉर्म मध्ये, ज्या टच मध्ये आहे, पण जास्तीत जास्त चेंडू त्याला इथे खेळून काढावे लागतील. आपण पाहतोय जिम्मेदारीने भरपूर वेळा आपण बघितलेला आहे की मनीष नेहमीच खेळ करत असतो. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो इन आहे, त्याच्या बॅटमध्ये आपण बघितले आतामध्ये एक चौकार, एक षटकार आलेला आहे. बघा पुन्हा एकदा जागा बनवली आणि चांगला फटका देखील केलेला आहे. हा चेंडू सरळ पाठवला 6 धावां करता, षटकार. हेच कारण की त्याने धाव घेण्यापासून नकार दिला होता देवेशाला. खूप चांगला स्ट्रोक. तिकडे आपण पाहतोय सध्या तरी बलिराम हडाल जरा बाउंड्री पंचांची भूमिका पार पडत असताना, चला बलिरामजी हडाल चेंडू लवकरात लवकर येऊ द्या. खूप खूप धन्यवाद. चला मॅच बॉल देखील आलेला आहे. आज आपण जर मैदानाच्या चौफेर बाजू जर बघितले तर कोणी सांगणार नाहीये मैदान आहे, कोणी सांगेल की रिक्षा स्टँड आहे काय, पण सर्व खेळाडू रिक्षा घेऊन इथे मॅच खेळण्यासाठी आलेले आहेत. हा मॅचेस स्टँड नाही तर रिक्षा स्टँड झालेला आहे. बघा चौफेर आपल्याला रिक्षा आणि रिक्षाच देत आहेत. मला वाटतं बलिराम हडल देखील मला वाटतं धंदा झाला असावा, आता मात्र धंदा झाल्यानंतर मॅच बघण्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या बाउंड्री पंचांना ते मदत देखील करतायत. अवलेस बघा मनीषा बॅट मधून आणखीन एक चांगला स्ट्रोक. मला वाटते धीरज याला शोधण्याचा प्रयत्न आहे मनीषाचा. सध्या तरी धीरज यांनी त्याला पकडलेला आहे. या अगोदर त्याला पकडता आलं नव्हतं, मात्र यावेळेस परफेक्ट आपण पाहतोय त्याने झेल पकडलेला आहे आणि या मनीषाच्या खेळीला आता मात्र पूर्ण विराम लागलेला आहे. फलंदाज बाद झालाय मनीष, मात्र मनीषाने खूप चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक 18 धावा करून तो बाद झालेला आहे. धाव फलक पाहतो आपण 35 धावा. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमित घाटाल एक षटकार जरूर आलाय, मात्र 3 चेंडू निर्धाव देखील त्याने हाताळलेले आहेत. चेतन माली न्यू बॅटर इन होतोय. या इनिंग मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवलेस पाहतो आपण
कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडस दूर राहायला गेला. एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न होतोय. 2 धावा आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. देवेश अडचणीमध्ये सापडलेला आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट. या दोनच धावा मिळतील. दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 37च्या धावसंख्येवरती 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजे सुनील जाधव. शेवटचा एक चेंडू आहे. बघूया या चेंडूवरती कुठपर्यंत धावा घेतोय. हा चेंडू सोडून दिलाय. सुनीलला माहिती आहे चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर आहे, वाईट असेल. एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली गेली. बॅटचा एज घेतलाय आणि चेंडू सरळ निघून चाललेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती देखील नशिबाचा चौकार आणि या चौकार आणि धावफलक 42 धावा धावफलकावरती. 43 धावांचं टार्गेट. 24 चेंडू आणि विजयासाठी 43 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे चिंतामणी 11 उमेला फाटा या टीमला. चला सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होत आहेत आमच्या साथी समालोचक गुरुनाथजी तांडेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला शतरक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या. आणि हॅलो हॅलो
भेंडीपाडा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या. आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा संघाचा कर्णधार. तर 43 धावांचं लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी चिंतामणी स्पोर्ट उमेलापाटा संघाची मैदानामध्ये पोहोचलेली आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल ते 43 धावांचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले असतील त्यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा ज्याचे आयोजक आहे MBO स्पोर्ट बागपाडा संघ. चला पंचांकडून इशारा येतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. नक्कीच थोडस रनअप घेतला असता तर हा झेल झाला असता परंतु तसं काय होत नाही. नशिबाची साथ अमित याच्या जोडीला आणि संघाचा श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या 1. आपण बघतोय या स्पर्धेसाठी पंच आहेत. नॉन स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय सुरेंद्र घाटरालजी सरांना. त्याचवेळी स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय रुपेश दांडेकर सरांना. एक चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्गावर. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जोरदार एलबीडब्ल्यूची अपील केली जाते पंचांकडून परंतु पंच फेटाळून लागतायत. अशा प्रकारे 22च्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बिनबाद 2. तर 24 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघाला. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू अप्रतिम शॉट. अप्रतिम शॉट. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बघा चेंडू लेग साईडच्या दिशेला होता. सुकेर लेगच्या वरून सरळ चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडू बघता बघता सीमारेषे पार जातोय. 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या बघतोय आपण 6 धावा. ही चांगली सुरुवात झालेली आहे चिंतामणी स्पोर्ट उमेला पाटा संघाकडून. अमित आणि उदय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संध्याकाळचं सत्र चालू होते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना एका बाजूला बघतो चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा तर दुसऱ्या बाजूला बघतो बाबा स्पोर्ट कॉमेंटेशन. यापुढचा चेंडू जागेवर खेळून काढला. चेंडू बाल जातो सिलिमिडॉपच्या दिशेला आणि सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. चौकार आल्याच्या नंतर कुठलीही घाई गडबडी केली नाही खेळाडूकडून. नक्कीच 1 धाव घेतली आणि स्ट्राईक विकेट केली. एका धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. 4-5 पावलांचा रनअप असेल. पॉवर प्लेचा षटक. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची समाप्ती होते. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू उचली घेणारा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या बिनबाद 7. सात धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज भावेश भोईर. तर दुसरं षटक चालू होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा बघायला गेलो तर 7 धावा आलेल्या आहेत. थोडासा फास्ट घ्या प्लीज.
आपण बघायला गेलो तर लीग सामन्यामधला हा शेवटचा सामना आहे. त्याच्यानंतर अजून सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं फास्ट घ्या, सहकार्य करा. भावेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू अमित याच्यासाठी. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करतात, पण एका बाजूने जर विचार करण्याची गरज आहे की 24 चेंडू मध्ये तुम्हाला विजयासाठी 43 धावा जमवायच्या आहेत. ह्या धावा दिसतात तेवढ्या सोप्या नाही, कारण बघायला गेलं तर धावा जमवणं हे खूप कठीण आहे या मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लगतच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतो आणि क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बघा एक्स्ट्राच्या रूपाने या 4 धावा आलेल्या आहेत, कारण झेल पकडला असता तर गडी सुद्धा बाद झाला असता, परंतु तसं काय होत नाही. आणि नशिबाची साथ पुन्हा एकदा मिस्टर अमित याला. 2 चेंडूवर बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये जीवदान मिळालं होतं. या चेंडूवर सुद्धा जीवदान. या जीवदानाचं सोनं कढावं लागेल आपल्या संघासाठी, कारण 43 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या 11 धावा. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर. रॅडमावर विकेटचा मारा. या पुढचा सक्सेसफुल, पॉवरफुल. ज्याचा प्रयत्न मागच्या चेंडूवर केला होता, परंतु ह्याच फटक्यावर त्याला यश येतोय. रिव्हर्स शॉट आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. चौका मारा है, छक्का अभी बाकी है. आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है. कारण सुरुवात झालेली आहे. अजूनपर्यंत 43 धावांचं तुम्हाला लक्ष पुढं करायचं आहे. 24 चेंडू मध्ये टार्गेट आहे. धावा झालेल्या आहेत त्या 15. एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला अमित याच्याकडून. धाव संख्या 15. बघूया चौकाराची हॅट्रिक पुरी होते की 2 चेंडूवर लगातार 2 चौकार आलेले आहेत. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढलेला चेंडू. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सेफ शॉट मानावा लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यस, नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं जाते. आखो में इशारा हो गया आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धाव संख्या 17 धावा. 17. आणि बघूया खतरा होतो की काय. भावेश खूपच खराब गोलंदाजी मानावा लागेल. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होती. बॅटचा कडा घेऊन गेलेला होता असा गोलंदाजाचा हावभाव दिसत आहेत. यास मला वाटते पुन्हा एकदा जीवदान आहे, कारण गोलंदाजाचा उत्साह गगनात मावेना असा झालेला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काय चेंडू बसला नाही. पुन्हा एकदा जीवदान. 3 जीवदान. अमित सारख्या फलंदाजाला 3 जीवदान दिलेले आहेत या मॅच, या इनिंग मध्ये. बघूया काय होईल पुढे. येणारा क्षण सांगून जाईल. अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धाव संख्या 17 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी कमी. शेफ शॉट आहे. आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पंचांकडून इशारा येते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 43 धावांचा पाठलाग करताना 19. चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावेची, जी सरासरी आता मात्र इथून मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 12 धाव्या जमवायच्या आहेत. आतापर्यंत 50-50 ओव्हरचा जर तुम्ही सामना खेळला असाल तर इथून तुम्हाला 20-20 क्रिकेट खेळावं लागेल, कारण जी सरासरी आहे ती वाढताना दिसते. बघा इथून तुम्हाला 20-20 क्रिकेट खेळावा लागेल, कारण 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 24 धावांची. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन गेलेला होता मागच्या दिशेला.
मला वाटतं उदय याची यावेळीची कामगिरी असेल की स्ट्राईक त्याने जास्तीत जास्त अमित याला द्यायला लागेल, कारण अमित हा सट फलंदाज आहे मैदानामध्ये आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. पण तो क्रिकेट हा सेन्सेबल क्रिकेट खेळायचा असतो, नुसतं क्रिकेटमध्ये चौकार आणि षटकार नाही तर थोडी लोकॅलिटी सुद्धा चालवावी लागते. बघा 11 चेंडू आणि 24 धावेची गरज यावेळी सरासरी वाढताना दिसते. अजूनपर्यंत सामना बॅलेन्स आहे. या पुढचा चेंडू आपण बघतोय तळमळ्यांच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय. यावेळी फलंदाज उदय याला चौथा कॅच ड्रॉप या इनिंग मध्ये. धाव संख्या 20 झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 23 धावा. जर एका बाजूला विचार केला तर अमित याचा एक जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. 3 जीवदान मिळालेले आहेत आणि ते जीवदानाचं सोनं करताना दिसतोय अमित सारखा फलंदाज. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज चतन माळी. यावेळेस डिलिव्हरी डेड बॉल. नशिबाची साथ इथे बघायला मिळते आपल्याला बाबा स्पोर्ट कमांड स्टेशन बीबीपाडा संघाला, बाबा स्पोर्ट संघाला, कारण हा चेंडू जर बाहेरला आडला नसता तर सीमा पार गेला असता. परंतु पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होतोय. 10 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी टेस्ट मॅचचे सामने झाले, त्याच्यानंतर 50 ओव्हरचे सामने झाले, त्याच्यानंतर 20-20 आले आणि त्याच्यानंतर T10 असे क्रिकेट आले. याच्यानंतर जर शेवटच्या 6 चेंडूमध्ये जर धावा वाढल्या तर 10 ओव्हरचा तुम्हाला मॅच खेळावा लागेल, T20 क्रेम खेळावा लागेल. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज चतन माली गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. रॅडमवर विकेटचा मारा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु आजच्या दिवसामधला जबरदस्त फटका रिव्हर्स शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. और तसंच काय बघायला मिळते ते अमित याच्याकडून. धाव संख्या झालेल्या आहे ती 26 धावा. बघा आजच्या दिवसामधला अप्रतिम फटका रिव्हर्स शॉटच्या हिशोबाने षटकार येतोय. हा कारनामा आपल्याला बघायला मिळाला होता विरार या ठिकाणी बोळिंज या मैदानावर बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा चतनमाळी गोलंदाजी मार्कवर अप्रतिम फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी उदय. या पुढचा चेंडू मिडॉलच्या दिशेला क्षेत्ररक्षक खाली आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 30 धावा. तर 10 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 जीवदान मिळालेले होते, त्या जीवदानाचं सोनं करताना करून दाखवलेलं आहे मिस्टर अमित याने. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट. यास पंचांचे हात हवेमध्ये. दुसरा षटकार रिव्हर्स शॉटच्या प्रमाणे मिस्टर अमित याच्या बॅट मधून निघालेला. काय फलंदाजी बघायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये. प्रेक्षकांना जे 3 झेल सुटले असं होते ते 3 झेल माग पडले गेले इथे आपण बघतोय. बाबा स्पोर्ट कामन संघाला या 6 धावेने संघाची धाव संख्या 36 धावा. 36 विदाउट लॉस. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आणि आता मात्र दोन्ही संघाची धाव संख्या समान झालेली आहे. 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघाला.
बघा जे 3 झेल सोडले गेले त्याचा परिणाम बघायला मिळतोय बाबा स्पोर्ट कामन संघाला. कारण पहिल्या चेंडूवर तुम्ही एक जीवदान दिलेलं होतं या खेळाडूला, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचं सोनं करून दाखवलेलं आहे मिस्टर अमित या खेळाडूने. आणि आजच्या दिवसामधले बघायला गेले तर हायएस्ट पार्टनरशिप 42 धावा, अप्रतिम फलंदाजी. या षटकाचा विचार केला ना तर तब्बल 6 चेंडूमध्ये 22 धावा मोजतोय गोलंदाज चेतन माळी. तर नितीन माळी गोलंदाजी मार्कवर येतो. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. ज्या सामन्याची प्रेक्षकांना आतुरता होती तो संध्याकाळच्या सामन्यामध्ये सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. चौकार षटकाराची आतिषबाजी. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. अशा प्रकारे विजय याचा चौकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करतो चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातो बाबा स्पोर्ट कामन संघ. हार्ड लक कामन संघाला आणि बेस्ट ऑफ लक चिंतामणी स्पोर्ट उमेले फाटा संघाला नेक्स्ट मॅच साठी. तर जीवदानी बोलीस संघाचा कर्णधार लगेच या नाणेफेकीच्या कॉलसाठी प्लीज. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. 12 चेंडूमध्ये 24 धावेची गरज असताना एकतर्फी सामना झुकवला. अवघ्या 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावेंची फलंदाजी आणि गुणलेखाकडून माहिती येते 13 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा जमवलेल्या आहेत. फलंदाज अमित यांनी जे पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालेलं होतं त्या जीवदानाचं सोनं करून दाखवलं या फलंदाजांनी. चला याच्यानंतर होणारा सामना असेल आई जीवदानी बोलीज वर्सेस चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा. लगेच नाणेफेकीचा कॉल उडवून घ्या मित्रांनो.